पुण्यातील नामांकित MIT ADT विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आज हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। लेकीचा छळ करणाऱ्या तरुणाला संतापलेल्या पित्याने कॅम्पसमध्येच गाठत चांगला जाब विचारला आणि त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार झटापट झाल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार DY पाटील कॉलेजचा एक विद्यार्थी गेल्या 15 दिवसांपासून एका तरुणीचा ऑनलाईन माध्यमातून सतत छळ करत होता। वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर ही बाब आपल्या वडिलांना सांगितली। आज तोच विद्यार्थी पुन्हा कॅम्पसमध्ये आला असता संतापलेल्या वडिलांनी त्याला रंगेहात पकडले। वडिलांनी यावेळी त्या विद्यार्थ्याला खडेबोल सुनावले। मात्र या वादाचं रूपांतर काही क्षणातच मोठ्या झटापटीत झालं। या दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाबाबत पीडित कुटुंबाने यापूर्वीच विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली होती। मात्र इतके दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे आता संतप्त पालकांकडून मोठा सवाल उपस्थित केला जातोय। विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडून प्रशासन नेमकी कोणत्या घटनेची वाट पाहत आहे? तसेच बाहेरील कॉलेजचा विद्यार्थी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येऊन मुलींची छेड काढतोच कसा, असा प्रश्नही आता उपस्थित होतोय।